हाय फ्रेंड्स, वेलकम टू दिया अँड मम्मा चॅनल. तर दियाच्या स्कूलमध्ये गॅदरिंग होतं. स्कूल म्हटल्यापेक्षा अंगणवाडीमध्ये गॅदरिंग होतं. तर तिचा फर्स्ट परफॉर्मन्स होता स्टेजचा. तर हा मी ब्लॉग बनवला होता, तर तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे बघताय तुम्ही सगळेजण इथे रेडी झाले आहे. दियाला पण दाखवते तुम्हाला. थांबा 1 मिनिट. ती इथे कुठेतरी आहे. आणि मग ते सगळ्यांना तयार करत होते, टिकल्या वगैरे लावत होते. आणि तिचा डान्स परफॉर्मन्स होता. आमच्या पप्पाने गणपती आणला त्या डान्स याच्यावर सॉन्गवर परफॉर्मन्स होता तिचा. ती बघा तिकडे थांबले आहे दिया. बघा सगळेजण इथे थांबले आहे, रांकेमध्ये उभे राहत होते. फोटो काढण्यासाठी इथे सगळेजण उभे राहत होते. तर बघा इथे बघताय बाई सगळ्या मुलांना घेऊन उभी राहिली आहे. ही बाई आहे जी साडी घातली आहे ना, ती बाई आहे दियाची. आणि ती हेल्पर आहे बाईसाठी, मुलांना सांभाळण्यासाठी. कधी बाई नसते तर ती सांभाळते मुलांना. तर दिया त्या बाजूने दुसरी होती ना, ती दिया आहे. आता आम्ही बाहेर जात होतो फोटो काढण्यासाठी. ही बाई आहे. आता बाहेर आल्यावर इकडे छानपैकी फोटो काढण्यासाठी ही बघा दिया इकडे आहे, उभी राहिली आहे बाईजवळ. तर आता इथे आम्ही पण सगळेजण उभं राहिलो होतो फोटोसाठी. तर बघा इथे फोटो काढण्यासाठी सगळे पॅरेंट्स आणि बाई मुलांसोबत राहायला सांगत होते. तर आम्ही पण राहिलो होतो. तर दिया आणि मी कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा. बघा इकडे बघताय फोटो काढतात सगळेजण. तर इथे डान्स वगैरे मुलांचे डान्स सुरू झाले होते. मी म्यूट केला होता कारण की कॉपीराईट वगैरे लागणार असणार, त्यासाठी मी हे केलं नाही आहे. तर बघा मला छोटी मुलं आहे. ती प्री प्रायमरी आहे ना तिकडे, ती मुलं आहे ही. दियाचा ह्यांच्यानंतर होणार होता दियाचा परफॉर्मन्स. तर बघा छोटे मुलं ही कशी डान्स करतात. सुंदर असा डान्स केला होता ह्या मुलांनी. दियाचा पण झाला होता सुंदर. बघा तुम्ही. तर या मुलांच्या नंतर आता दियाचा परफॉर्मन्स होणार होता.
तर बघत राहा तुम्ही दियाचा परफॉर्मन्स कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा दियाचा परफॉर्मन्स यांचा परफॉर्मन्स झाला ना की त्याच्यानंतर दियाचा परफॉर्मन्स होणार. तर बघत राहा व्हिडिओ स्किप न करता दियाचा परफॉर्मन्स पण. तर दियाचा परफॉर्मन्स तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. कारण की दियाने त्या मुलाने फक्त 8 दिवसात हा डान्स केला होता. छोटी छोटी मुलं आहे, 3 वर्षाची 4 वर्षापर्यंत मुलंच आहे तिकडे अंगणवाडीमध्ये. मग काय होतं की मुलांना दुसऱ्या स्कूलमध्ये घालतात ना थोडे पेरेंट्स, तर त्यासाठी. आणि ते आता आमचं गोव्याचं लोकनृत्य परफॉर्मन्स होत होता. तर बघा आमच्या गोव्याचा लोकनृत्य.